नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र राज्य हे औद्योगिक राज्य म्हणून गणलं जातं, संबोधलं जातं. महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे शहर भारतासाठी एक आर्थिक आणि व्यावसायिक केंद्र आहे. महाराष्ट्र राज्य म्हणजे हे देशाच्या आर्थिक, व्यापार, औद्योगिक आणि शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावतं. एकूण भारताच्या GDP पैकी 14.2% जे योगदान आहे GDP मध्ये ते महाराष्ट्र राज्य शेअर करतं. आणि फायनान्शियल इयर 2021 मध्ये म्हणाला तर निर्यात जी आहे महाराष्ट्राची ती 58.40% म्हणजे जर भारतीय करन्सीमध्ये बघितली तर ती अंदाजे 4,33,00,000 निर्यातीसह भारतातील एक प्रमुख राज्य म्हणून महाराष्ट्राची गणना होते. ओडीओपी उपक्रमासाठी राज्य सरकार प्रत्येक प्रदेशामध्ये गुंतवणूक करून आणि रोजगार निर्मितीवर विशेष लक्ष देऊन आर्थिक आणि सामाजिक विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे. डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये कॉम्पिटेटिव्हनेस निर्माण व्हावा आणि त्यासाठी नवीन नवीन उपक्रम करून त्याच्याशी टेक्नॉलॉजीला सोबत घेऊन विशेष असे प्रोग्राम तयार करण्यात महाराष्ट्र राज्य सरकार जे आहे हे प्रयत्नशील असते. जिल्हा पातळीवर DEPC ह्याच्या अंतर्गत वेगवेगळे एक्झिबिशन जिल्ह्यांतर्गत वेगवेगळे एक्झिबिशन घेऊन जिल्ह्यातील एक्सपोर्टरशी संवाद साधून निर्यात हाट निर्माण करून वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम साधून त्यांच्या लोकल जिल्ह्यातील जे प्रोडक्ट आहेत त्यांना ब्रँडिंग देऊन त्यांचं प्रमोशन करून त्यांचं एक्सपोर्ट करण्यात मदत करण्याचा प्रयत्न करते. महाराष्ट्रातील 6 प्रदेशातील एकूण 36 जिल्ह्यांमधील संभाव्य 131 एक्सपोर्ट प्रोडक्ट यांना हायलाईट करून त्यांचं ब्रँडिंग करून त्यांचं प्रमोशन करून त्यांना जिल्ह्यांतर्गत, देशांतर्गत आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये विशेष अशी जागा मिळवून देऊन त्यांचं एक्सपोर्ट करून देण्यास ODOP हे उपक्रम फार मदत देऊ शकतो, मदत करू शकतं एक्सपोर्टरला. महाराष्ट्रामधील आपण पहिला विचार करूया कोकण विभागाचा, कोकण प्रदेशाचा. कोकण प्रदेश हे राज्यातील सर्वाधिक एक्सपोर्ट करणारा हा जो प्रदेश आहे, एकूण 720 किलोमीटरचा लांबीचा किनारा असलेला हा जो प्रदेश आहे त्यामध्ये शेती आणि औद्योगिक क्षेत्रासाठीही ह्या प्रदेशाला योग्य ते हवामान आहे. त्यामुळे इथे निर्यात ही जी आहे, एक्सपोर्ट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होतं. या प्रदेशामध्ये कोकण प्रदेशामध्ये एकूण 7 जिल्हे येतात. म्हणजे मुंबई जिल्हा, मुंबई उपनगर 2, 3 आहे ठाणे, 4 आहे पालघर, 5 रायगड, 6 रत्नागिरी आणि 7 सिंधुदुर्ग. कोकण प्रदेशातील पहिला जो जिल्हा आहे तो मुंबई जिल्हा. त्याबाबतीत आपण बघूया. मुंबई हे ओव्हरऑल भारताचे एक आर्थिक आणि मनोरंजन राजधानी आहे. जर जागतिक स्तरावर बघितलं गेलं, इंटरनॅशनल लेवलवर बघितलं गेलं तर एक टॉप 10 कमर्शियल सेंटरपैकी मुंबई शहर एक त्या टॉप 10 सेंटरमध्ये गणलं जातं. म्हणजे 10 टॉप वाणिज्य शहरामध्ये एक याची गणना होते. आणि ह्याची जी GDP आहे म्हणजे ह्याची जी GDP आहे भारताच्या योगदानामध्ये याचं 5% उत्पन्न आहे मुंबई शहराच्या GDPचं. म्हणजे बघू शकता मुंबई शहराला भारतामध्ये खास करून विशेष असं महत्त्व आहे या शहराला. आणि भारतातील विविध राज्यातून
जो आहे, लोकांचा ओढा जो आहे मुंबई शहराकडे असतो. फार आकर्षण आहे भारतामध्ये मुंबई शहराविषयी. मुंबई नगरिया तू देख बबुआ, अशी बरीच गाणी वगैरे आलेली आहेत. तर ओडीओपी प्रोडक्ट, जर मुंबई ह्या जिल्ह्यातील ओडीओपी प्रोडक्टबद्दल म्हटलं गेलं तर पहिला जो प्रोडक्ट आहे तो लेदर प्रोडक्ट, म्हणजे चमड्याच्या वस्तू. मग त्यामध्ये जॅकेट असू शकतील, बेल्ट असू शकतील, पर्स असू शकतील, लेडीज पर्स, जेंट्स पर्स, शूज, असे बरेच प्रोडक्ट रेंज असू शकतील. तर ह्या जो लेदर प्रोडक्टचा जो HSN कोड जो आहे तो आहे 4202, 6404, 6405, 4205, 6403, असे हे वेगवेगळे HSN कोड आहेत. कारण त्यामध्ये बरेच असे जसे तुम्हाला मी आर्टिकल सांगितले, बेल्ट, जॅकेट, पर्स, लेडीज पर्स, शूज, लेडीज शूज, ह्या प्रत्येकाचा वेगवेगळा HSN कोड, चॅप्टर, सब चॅप्टर असू शकतात. तर ह्याचा जो प्रमुख डिस्ट्रिक्ट जो आहे, डिस्ट्रिक्ट हब जो आहे मुंबई जिल्ह्यातील, तो आहे धारावी आणि देवनाथ. धारावी खूप खूप मोठी अशी जी काय बोलतो स्लम एरिया जो आहे, झोपडपट्टी जी पसरलेली आतमध्ये जे आहेत ना, छोट्या छोट्या स्केलवर, बऱ्याच छोट्या छोट्या स्केलवर ह्याचे बिझनेस केला जातो आणि तो नंतर खूप मोठ्या प्रमाणात जो आहे त्याचा एक्सपोर्टही होतो. दुसरा जो ओडीओपी प्रोडक्ट आहे मुंबई जिल्ह्याचा तो आहे जेम्स अँड ज्वेलरी. खूप एक्सपेन्सिव्ह असा हा प्रॉडक्ट आहे, खूप एक्सपेन्सिव्ह अशी कॅटेगरी आहे जेम्स अँड ज्वेलरी. म्हणजे हिरे, मोती आणि सोन्याचे दागिने वेगवेगळ्या प्रकारचे पण असू शकतात, वेगवेगळ्या साईजचे असू शकतात. तर ह्या जेम्स अँड ज्वेलरीचा जो HSN कोड आहे तो आहे 7113 आणि ह्याचा डिस्ट्रिक्ट हब जो आहे तो आहे झवेरी बाजार, लालबाग, गिरगाव. म्हणजे ओव्हरऑल जो साऊथ मुंबई जो गणला जातो, साऊथ मुंबई ज्याला म्हटलं जातं, तो हा भाग आला. एकूण जी लेदर जो आहे तो म्हणजे मुंबई जिल्ह्याचा जो लेदरचा एक्सपोर्ट जो आहे तो फायनान्शियल इयर 21-22 ना अंदाजे 230% जो आहे तो निर्यात झाला होता. मुंबई जिल्ह्याने एकूण जो आहे 21-22 21-22 फायनान्शियल इयरमध्ये जी निर्यात केली होती लेदर प्रोडक्टची निर्यात जी केली होती ती एवढी 43.34%. हे कंट्रीब्युशन होतं महाराष्ट्राच्या लेदर प्रोडक्टचं, जे ओव्हरऑल म्हणजे एकूण जे लेदरचं एक्सपोर्ट होतं भारतातून ते होतं 23,816 करोड रुपये, ज्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्राचा जो वाटा होता ना 2.24% होता. आणि ह्याच्यामध्ये खास करून जे एक्सपोर्ट प्रोडक्ट केले गेले ना त्याच्यामध्ये खास करून जो भाग होता ना तो लेदर, बेल्ट होता, बॅग्स होते, जॅकेट होते, फुटवेअर होते. ह्या प्रोडक्टचं खास करून जे आहे ना हे उत्पादन ह्या मुंबई या जिल्ह्यामध्ये म्हणजे आणि ह्या खास करून या डिस्ट्रिक्टमध्ये जे मी तुम्हाला सांगितलं देवनार आणि झवेरी बाजारमध्ये जे आहे ना ते तिथे केलं जातं आणि तिथून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्ट केलं जातं. जेम्स अँड ज्वेलरी. दुसरा जो ओडीओपी प्रोडक्ट आहे मुंबईचा तो जेम्स अँड ज्वेलरी. फायनान्शियल इयर 2021मध्ये सोन्याच्या दागिन्याची निर्यात जी आहे ते एकूण 27,200 करोड रुपयाची निर्यात झाली होती. त्याचा भारताच्या एकूण जी सोन्याची ज्वेलरी होती त्याच्या 75% अबव हिस्सा जो आहे तो मुंबईचा होता. आणि तुम्ही म्हणलात की मुंबई शहरामधूनच फायनान्शियल 21-22मध्ये 25,000 कोटीपेक्षा जास्त जे आहे सोन्याची ज्वेलरी या सोन्याचे प्रोडक्ट जे आहेत
त्याची एक्सपोर्ट झाली आहे. म्हणजे टोटल जे आहे 87% पेक्षा जास्त जे आहे एक्सपोर्ट जे योगदान आहे ते मुंबई शहराचं आहे. ज्वेलरीच्या बाबतीत, खास करून गोल्डन ज्वेलरीच्या बाबतीत जो हिस्सा जो आहे, एक्सपोर्ट प्रमाण जो आहे ते मुंबईमधून जास्त होतं. मुंबई जिल्ह्यामध्ये हिरे, डायमंड म्हणजे डायमंड, प्रेशियस, सेमी प्रेशियस स्टोन हे जे बनवण्याचा ना हा एक मोठा हब आहे, एक मेकिंग हब आहे. जसं झवेरी बाजारमध्ये हा झवेरी बाजार सगळ्यात जुना, जागतिक प्रसिद्धीच असलेला सगळ्यात जुना हा सोन्याचा बाजार आहे. सोन्याचा व्यापारी काय बोलतो त्याला, एक गोल्डन ज्वेलरी मेकिंग जे आहे ना ते केंद्र आहे. इथे अंदाजे एक 250 एकरमध्ये पसरलेले जे छोटे छोट्या घरामध्ये छोटे छोटे युनिट्स आहेत, ते पारंपरिकरित्या, खास करून झवेरी बाजारमध्ये पारंपरिकरित्या हाताने बनवलेले दागिने घडवले जातात. आणि पण तेच जर परेल आणि शिवडी भागामध्ये गेलं तिथे मशीनद्वारे जे आहे ना ते फोकस केला जातो की मशीनद्वारे तिथे ज्वेलरी घडवली जाते, बनवली जाते आणि ते करून निर्यात केली जाते. दोघांचे वेगवेगळे असे पायंडे आहेत, वेगवेगळे असे स्पेशलायझेशन आहे. झवेरी बाजारमध्ये जे आहे ना ते हाताने जे आहे ना ते दागिने बनवणे वगैरे जास्त कल आहे. तर शिवडी आणि लोअर परेल या भागामध्ये जे आहे ते आर्टिफिशियल दागिने नव्हे, ते मशीनच्या दृष्टीने एक त्याच्यामध्ये आता एक ऑटोमेशनवर गेलेले आहे. त्याच्यावर दागिने जे आहेत ते बनवण्याचा, मशीन थ्रू दागिने बनवण्याचा जास्त फोकस केला जातो. आता मुंबई जिल्ह्याला काही USPs आहेत. USP म्हणजे जसं नॅशनल हायवेज. मुंबईची कनेक्टिव्हिटी जी आहे ना ती नॅशनल हायवेजमध्ये नॅशनल हायवे 3, 4, 8, नॅशनल हायवे 70 आणि नॅशनल हायवे 22 असे वेगवेगळे हायवेजची कनेक्टिव्हिटी असल्या कारणानं त्यासाठी खूप सोपं झालेलं आहे एक्सपोर्ट करणं. आणि इथे एअरपोर्ट, इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि एअर कार्गो फॅसिलिटीज पण मुंबई शहरामध्ये अवेलेबल आहे. दुसरं आहे जे इथे जी पोर्ट आहे नावाशेवा, सगळ्यात मोठं पोर्ट जो आहे तोही अवेलेबल आहे. आणि ICD मुलुंड हे सुद्धा जवळच असल्या कारणानं एक्सपोर्टसाठी इझी पडतं, अवेलेबिलिटी होते. सगळ्यात महत्त्वाचं अजून एक जे इथे USP आहे ना ती म्हणजे काय आहे की 7,000हून अधिक MSMEची उपलब्धता आहे. म्हणजे कामगाराची किती अवेलेबिलिटी आहे ते तुम्ही बघा. म्हणूनच मुंबईला जे आहे ना फायनान्शियल हब बोललं जातं. आणि इंडियामध्ये जेम्स आणि ज्वेलरीसाठी सगळ्यात मोठं एक्सपोर्टर कुठली सिटी आहे, कुठला जिल्हा जो आहे तो आहे मुंबई जिल्हा, मुंबई ODOP. म्हणूनच मुंबई जिल्हा जो आहे तो ODOP दोन प्रोडक्ट खास करून आहेत, एक लेदर आणि दुसरा जो आहे जेम्स अँड ज्वेलरी. इट्स व्हेरी एक्सपेन्सिव्ह प्रोडक्ट. आता कोकण प्रदेशातील दुसरा जिल्हा जो आहे तो मुंबई सबअर्बन. मुंबई सबअर्बन म्हणजे बँड्रापासून टुवर्ड्स विरारचा जो भाग आहे तो, म्हणजे बँड्रानंतर सांताक्रूज, कराड, विलेपार्ले, अंधेरी, देन कांदिवली, मालाड, बोरवली हा जो भाग आहे ह्याला मोस्टली मुंबई सबअर्ब म्हणून संबोधलं जातं. आणि ह्याच्यामध्ये पण जो प्रोडक्ट आहे ODOP खास करून प्रोडक्ट आहे तो आहे जेम्स अँड ज्वेलरी. हिरे कटिंग आणि पॉलिशिंगसाठी भारतातील मुंबई हे शहर सगळ्यात फेमस आहे, प्रसिद्ध आहे. सगळ्यात 95% जे हिरे पॉलिश केले जातात, कटिंग केले जातात ते भारतात केले जातात, भारतातील मुंबई शहरामध्ये केले जातात. आणि खास करून मुंबईतील BKC बांद्रे येथे ना भारत डायमंड बोर्स हा सगळ्यात जगातील सर्वात मोठा डायमंड बोर्स आहे. सुमारे 20 एकर जमिनीवर पसरलेल्या हा जे BDB मध्ये ना अंदाजे 2,500च्या वर लहान मोठे व्यापारी काम करतात. आणि
एकूण 6,000 लोकांना 60,000 लोकांना ह्यामुळे जो आहे रोजगार उपलब्ध झालेला आहे. तर हे अशा पद्धतीने आपलं जे पहिलं सीरीज आहे, पहिलं एपिसोड जो आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्टचा, तो मुंबई जिल्हा आणि मुंबई जिल्हा सबब ह्या अंतर्गत होता. हा तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. आणि हे माझं चॅनल लर्निंग एक्सपोर्ट इम्पोर्ट विथ अविनाश हे चॅनल तुम्हाला कसं वाटलं ह्याबद्दल फीडबॅक नक्की कमेंटमध्ये करा. आणि प्लीज वॉच करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचा व्हॅल्युएबल वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.